काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आणि काँग्रेसच्या तिसऱ्या यादीमध्ये पुण्यातील उमेदवार जाहीर झालेला आहे। पुण्यातून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली, मात्र यामुळे पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये फटाके वाजू लागले। धंगेकरांच्या उमेदवारीमुळे अनेक जण नाराज असल्याचं समजतंय। धंगेकरांची उमेदवारी म्हणजे निष्ठेची हत्या असल्याची प्रतिक्रिया काही काँग्रेस नेत्यांकडून समोर येते। पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची जी नावे आहेत, रवींद्र धंगेकर असतील, मोहन जोशी असतील किंवा अरविंद शिंदे असतील, हे इच्छुकांची नावे समोर येत आहेत। परंतु पुणे शहरातील गेल्या 40 वर्षापासून जे काँग्रेसचं काम करतायत ते आबा बागुल, ते जवळजवळ 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांनी काल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की पुणेकरांचं जनमत घ्या आणि नंतरच उमेदवार द्या। जनमत घ्या असं तुम्ही म्हणताय, जर जनमत घेतलं तर पुणेकर कोणाला जनमत देतील? काँग्रेसच्याच उमेदवाराला देतील। जे चांगलं काम करतोय काँग्रेसचं त्याला जनमत देतील। आता ते जनतेच्या मनात काय आहे ते जनमत जेव्हा तिथे येतील, लोक समूह येतो आणि तेव्हा त्या घोषणा देतात, आगे बढो हम तुम्हारे साथ है। वेगळी भूमिका आपण घेणार नाहीत? नाही, पक्षाने सांगितलेलीच भूमिका घेतोय ना मी आत्ता पण। माझं पत्र व्हायरल आपण लोक करतात। आता आपण आलात तर मी नसती इंटरव्ह्यू दिली तर तुम्ही म्हणला असतात आबा बागुलांना आम्ही मागितले ते इंटरव्ह्यू द्यायला तयार नाहीत। असं काही होता कामा नये म्हणून मी परखड सांगतोय। आणि आपल्या माध्यमातूनही पक्षाला विनंती राहील की आपण मला सभा घेण्याची संधी द्यावी, जनतेचा कौल घ्यावा आणि जनतेच्या मनात जर आबा बागुल असतील तर आबा बागुलांना तिकीट द्यावं। आता काय तुमचं समाधान झालं? या पत्राच्या माध्यमातून आपण काँग्रेस पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय असं वाटतंय? पत्रांनी काँग्रेस पक्ष कधी दबला जात नसतो। नक्कीच। तर पुणे लोकसभेसाठी निवडून येणारा उमेदवार दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।